नमस्कार मित्रांनो. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. म्हाडा लॉटरी 2025. तर आज आपण सांडपाडा या लोकेशनची माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर 20% इन्क्लुझिव्ह हाऊसिंग स्कीमच्या अंडर हे दोन प्रोजेक्ट्स येतात. स्कीम नंबर आहेत 418, 418 आणि 419. हे दोन्ही प्रोजेक्ट जे आहेत ते सांडपाडा लोकेशनमध्ये आहेत. तर आज आपण याची डिटेल माहिती घेणार आहोत, फ्लोर प्लॅन वगैरे सगळं बघणार आहोत. ठीक आहे. चला. तर स्कीम नंबर 418 जो आहे तो DPVG व्हेंचर्स म्हणून आहे. तर याचं खरं नाव, हे बिल्डरचं नाव आहे, पण ॲक्च्युली प्रोजेक्टचं नाव आहे रॉयल पाम्स आणि हे आहे सेक्टर 20 सानपाडामध्ये, न्यू पाम बीच रोडला आहे. तर एकदम प्रीमियम लोकेशनवर आहे. आणि 418 स्कीमच्या अंडर जर तुम्ही बघू शकता तर दोन घरं अवेलेबल केलेली आहेत आणि याची प्राईस आहे 14.5 लाख आणि याचा कार्पेट आहे 29 स्क्वेअर मीटर, म्हणजे जवळजवळ 312चा हा कार्पेट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक सेम लोकेशन, सेम बिल्डरची अजून एक स्कीम आहे, 419 आहे स्कीम नंबर. याच्यामध्ये LIG कॅटेगरी अंतर्गत 17 फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत. ठीक आहे. तर याचं तुम्ही प्राईस बघू शकता, तर 18.5 लाख ते 24.5 लाख आहे आणि टोटल 17 घरं अवेलेबल केलेली आहेत आणि कार्पेट एरिया आहे 37 ते 39. ठीक आहे. आता 37 म्हटलं तरी एक सेकंड ना, 37 म्हटलं तर जवळजवळ 400चा हा कार्पेट बसतो. ठीक आहे. 400चा कार्पेट आहे आणि एक 50 जर म्हटलं, 400 ते 538चा कार्पेट आहे. 400 ते 538 आणि याच्यामध्ये 1 BHK आणि 2 BHK अवेलेबल आहेत 419 स्कीममध्ये. आणि जे 418चा जो स्कीम आहे याच्यामध्ये 1 RK अवेलेबल आहे, 2 1 RK अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. तर आता रेराच्या वेबसाईटवर मी थोडीशी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही बघू शकता, हे DPVG व्हेंचर्स जे आहे त्या प्रोजेक्टचं नाव ॲक्च्युअल आहे रॉयल पाम्स. ठीक आहे. आणि आपण थोडंसं आता ह्याच्यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये जेव्हा गेल्यानंतर एक सेकंड, तुम्ही बघू शकता हा जो प्रोजेक्ट आहे हा मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू झालेला आहे, 2024, म्हणजे नुकताच प्रोजेक्ट सुरू झालेला आहे. आणि याचं जे पोझिशन आहे ते 2018मध्ये आहे, 2028मध्ये आहे. म्हणजे अजून एक 4 वर्ष लागणार आहेत हे प्रोजेक्ट कम्प्लीट होण्यासाठी. ठीक आहे. बाकी याचं जर लिगली टायटल याचं वगैरे सगळं क्लिअर आहे. याच्यावर कुठल्याही प्रकारचे लीगल लिटिगेशन्स नाही आहेत. तुम्ही ते बघू शकता, इथे लिहिलेलं आहे त्याने की इज देअर एनी लीगल लिटिगेशन अगेन्स्ट दी प्रपोज प्रोजेक्ट. द आन्सर इज नो. ओके. त्याच्यानंतर मग आता थोडीशी अजून माहिती आपण प्रोजेक्टबद्दल घेणार आहोत की बिल्डिंग कुठल्या कुठल्या आहे तिकडे. ठीक आहे. हां. तर आता हा आहे त्यांचा बिल्डिंगचा प्लॅन. ठीक आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर इथे त्यांनी जिथे जिथे EWSचे फ्लॅट आहेत ना म्हाडाचे, तिथे त्यांनी मेन्शन केलेले आहेत EWSचे फ्लॅट्स. ओके. तर एकंदरीत जर बघाल तर तुम्ही ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर, ठीक आहे, ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअरला म्हाडाचे हे फ्लॅट्स अवेलेबल करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. आता जी स्कीम आहे 418, ज्याच्यामध्ये दोन घरं आहेत, 29 कार्पेटची. ठीक आहे. दोन घरं आहेत, ती 1 RK आहेत. तर ती मी तुम्हाला दाखवतो ती कुठे आहेत एक्झॅक्टली. एक सेकंड. हां, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये 1 RK आणि इथे बघा, हे 1 रूम किचन जे मेन्शन केलेलं आहे, हे दोन आहेत ते स्कीम नंबर 418च्या अंतर्गत येतात, 418च्या अंडर आहेत. ठीक आहे. हे बघा, 1 रूम किचन आणि 1 रूम किचन इथे दिलेलं आहे त्यांनी, कार्पेट 29 आहे. हे आहेत 418 आणि बाकीचे जे फ्लॅट आहेत ते 419 स्कीमच्या अंतर्गत आहेत, जे पण 17 फ्लॅट्स आहेत ते. ठीक आहे. आता याचा पण तुम्ही बघू शकता, ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला हे फ्लॅट्स अवेलेबल करून दिलेले आहेत. ठीक आहे. 1 रूम किचन आहेत, त्याच्यानंतर 1 BHK आहे आणि 2 BHKचे कॉन्फिगरेशन आहेत. ठीक आहे. 2 BHK त्याचं मॅक्झिमम कॉन्फिगरेशन आहे 535 कार्पेट. हे 50 दिलेलं आहे, पण स्क्वेअर फीटमध्ये 535चा तो कार्पेटिंग बसतो. ठीक आहे. ही झाली माहिती. आता आपण थोडंसं फ्लोअर प्लॅन समजून घेऊया. हां, हा त्याचा बिल्डिंगचा फ्लोर प्लॅन आहे. तर तुम्ही बघू शकता, जसं मी सांगितलं तुम्हाला की ग्राउंड फ्लोअरला फ्लॅट्स आहेत आणि फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला फ्लॅट्स आहेत. तर ग्राउंड फ्लोअरला तुम्ही फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला तुम्ही बघाल तर हा इथे 1 RK त्यांनी दिलेले आहेत. तर ठीक आहे. आता 1 BHK आणि 2 BHK अवेलेबल आहेत जसं मी सांगितलं, तर ते आता आपण बघून घेऊया. तर फ्लॅट नंबर सुद्धा त्यांनी मेन्शन केलेले आहेत. जर बघा तर फ्लॅट नंबर 1, 2, 3 आणि 7 हे 2 BHK आहेत. 1, 2, 3 आणि 7 हे 2 BHK. तर ते आता बघून घ्या की त्याचा लेआउट कसा आहे. हा ग्राउंड फ्लोअरचा फ्लॅट आहे, 1, 2, 3 आणि 7. ठीक आहे. तर हा आहे फ्लॅट नंबर 1.
त्याच्यानंतर हा आहे फ्लॅट नंबर 2, हा आहे फ्लॅट नंबर 3 आणि त्याच्यानंतर आहे 7 सांगितलं ना त्यांनी, तर 7 इकडे आहे. कुठे गेलं 7? आणि हा आहे फ्लॅट नंबर 7. ठीक आहे, तर आधी फ्लॅट नंबर 1चं आपण कॉन्फिगरेशन बघू घेऊ. तर फ्लॅट नंबर 1मध्ये इथून ही अशी एंट्री असणार आहे. ठीक आहे, इथून एंट्री केल्या केल्या तुम्हाला एक इथे लिव्हिंग रूम मिळणार आहे. लिव्हिंग रूमच्या बाजूलाच एक तुम्हाला बेडरूम मिळणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग लिव्हिंग रूमच्या बाजूला एक किचन असणार आहे आणि त्याच्या बाजूला बाथरूम, कॉमन बाथरूम, आणि किचनच्या बाजूला अजून एक बेडरूम, सेकंड बेडरूम, आणि त्याच्यानंतर मग त्याला एक अटॅच कॉमन बाथरूम. ठीक आहे, असा हा फ्लॅट नंबर 1 जसं मी सांगितलं तुम्हाला हा एक 2 BHK आहे. तर एक बेडरूम इकडे आहे, लिव्हिंग रूम आहे, किचन आहे, सेकंड बेडरूम इकडे आहे आणि त्याला 2 त्यांनी बाथरूम दिलेले आहेत. ठीक आहे, हा झाला फ्लॅट नंबर 1. तसंच जर तुम्ही फ्लॅट नंबर 2 जर बघितला, एक सेकंड हा, फ्लॅट नंबर 1 झालं, त्याच्यानंतर आता फ्लॅट नंबर आपण 7 बघू. फ्लॅट नंबर 7मध्ये पण त्याचं इथून एंट्री केल्या केल्या लिव्हिंग रूम आहे आणि त्याच्या बाजूला एक बेडरूम आहे. ठीक आहे, लिव्हिंग रूमला लागून, आणि त्याच्यानंतर इथे किचन आहे आणि मग एक मास्टर बेडरूम तुमचा इकडे आहे. ठीक आहे, आणि तिथे मग मास्टर बेडरूमला एक अटॅच तुमचं बाथरूम असणार आहे आणि किचनच्या ऑपोजिट एक तुमचा एक बाथरूम असणार आहे. ठीक आहे, हे असे हे 2 जे आहेत हे 2 BHK कॉन्फिगरेशनचे आहेत. अजूनही बघून घेऊ आपण कुठले आहे त्याच्यामध्ये दिलेले. फ्लॅट नंबर 1 बघितला आणि फ्लॅट नंबर 7 बघितला. आता आपण फ्लॅट नंबर 6 बघणार आहोत, जो की 1 BHKचं कॉन्फिगरेशन आहे. नंबर 6 कुठे गेला? फ्लॅट नंबर 6, हा इथे फ्लॅट नंबर 6 आहे. ठीक आहे, इथून एंट्री केल्या केल्या इथे हा लिव्हिंग रूम असणार आहे, त्याच्यानंतर किचन असणार आहे आणि मग बेडरूम असणार आहे, आणि बेडरूमच्या इथे एक कॉमन असं यांनी टॉयलेट हे दिलेलं आहे, बाथरूम दिलेलं आहे. ठीक आहे, तर हा आहे 1 BHKचं कॉन्फिगरेशन, आणि इकडे जे आहे ते 2 BHKचे कॉन्फिगरेशन आहे. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता, इकडे त्यांनी सगळं लिहिलेलं आहे, EWS वगैरे, आणि फ्लोर प्लॅनमध्ये व्यवस्थित मेन्शन केलेलं आहे. सिमिलरली फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला सुद्धा 2 BHK आहेत. तुम्ही जर कॉन्फिगरेशन बघाल तर 2 BHKचं सेमच आहे, 49, 46 वगैरे आहे. 1 BHKचं 38 आहे. ठीक आहे, तर जास्त काही फरक नाही. आणि हा जो आहे ते 1 RKचे 2 आहेत, ते 418 स्कीमच्या अंतर्गत येतात. ठीक आहे, याची जर मार्केट प्राईस जर तुम्ही बघितली 1 BHKची, तर पाम बीच रोडला जवळजवळ 1 करोडची जी प्राईस आहे. ठीक आहे, तर आय थिंक खूप नवी मुंबईतल्या सर्वात स्वस्तात घर तर तुम्हाला इथेच, म्हणजे हे तुम्ही इथं अप्लाय करू शकता, कारण की सर्वात स्वस्त दरात तुम्हाला इथे घरच मिळत आहेत. जवळजवळ बघाल तर 14 लाख किंवा मग 18 ते आय थिंक 25 लाख आहे. 18 ते 25 लाखाच्या घरात तुम्हाला इथे एक डिसेंट 1 BHK भेटून जातो, आणि त्याची मार्केटमध्ये प्राईस 1.25 करोड आहे. ठीक आहे, तर नक्कीच अप्लाय करा. जर तुमची वेट तुम्ही जर थांबवू शकता, कारण की याचं काम मागच्याच वर्षी सुरू झालेलं आहे, त्यामुळे पोझिशनला वेळ लागेल. पण जर तुम्ही तेवढे 3-4 वर्ष थांबू शकता तर नक्की अप्लाय करा. ठीक आहे, तर ही होती माहिती स्कीम नंबर 418 आणि 419. ठीक आहे, इथे साईट व्हिजिट करण्यात काही अर्थ नाही आहे, कारण की तिकडे काम काही सुरू झालं नसेल. मला वाटतं फक्त प्लिंथ लेवलला काम झालं असेल आतापर्यंत, किंवा त्याच्याहून जरासं जास्त. त्याच्यामुळे त्यात दाखवण्यात सुद्धा काही म्हणजे तिकडे जाऊन सुद्धा व्हिडिओ शूट करून काही कंटेंट दाखवण्यात अर्थ नाही. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.